नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक होणार मालामाल. 5 लाख की 14 लाख खात्यात इतकी येणार थकबाकी. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या एकच विषय सर्वात जास्त चर्चेचा आहे आणि तो म्हणजे 8वा वेतन आयोग. अद्याप सरकारने यांच्या अधिकृत तारखेची घोषणा केली नसली तरी या संदर्भातील गणिते मात्र समोर आली आहेत, ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता असे मानले जाते की 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल, परंतु वाढीव पगार एप्रिल 2027मध्ये मिळणार आहे. सुमारे 15 महिन्याच्या विलंबामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता मोठी थकबाकी मिळणार आहे. वेतन आयोगाअंतर्गत पगारात किती वाढ होईल हे पूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 पट होता, ज्यामुळे किमान मूळ पगार हे 7,000 रुपयेवरून 18,000 पर्यंत वाढला होता. 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट करावा अशी आता मागणी आहे, पण सरकार तो 2.86 किंवा 3 पट निश्चित करू शकते. मग अशा परिस्थितीत 2.86 पट फिटमेंट फॅक्टर वापरून गणना केल्यास किमान पगार 18,000 रुपयेवरून 51,480 पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. याच अंदाजानुसार तज्ज्ञांचे असे मत आहे की जर किमान मूळ पगार 18,000 असेल तर 8व्या वेतन आयोगानंतर तो 51,480 होईल. दोन्ही पगारामधील फरक 33,480 रुपये आहे. म्हणजेच 15 महिन्यांची एकूण मूळ वेतनाची थकबाकी ही कर्मचाऱ्यांना 5,02,200 रुपये मिळेल. जर मूळ पगार 50,000 असेल तर 8व्या वेतन आयोगानंतर पगार 1,43,000 रुपये होईल. म्हणजेच 15 महिन्यांसाठी गणना केल्यास अंदाजे 14 लाख रुपये कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळण्याची शक्यता आहे.